आणि आता आपण सविस्तर बातम्या पाहूया। सुरुवातीलाच बातमी आहे अगदी पर्यटकांसंदर्भातली। माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे दाखल झाले आहेत। माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळेच पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते। ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत सुद्धा केलं जात आहे। त्यामुळेच माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल हाऊसफुल सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। माथेरानला फॉर क्रिसमस इथे प्रीती हॉटेलला तर इथे भरपूर सारे गेम्स वगैरे आहेत। ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं। आता थोड्या वेळानंतर आमच्यासाठी हे आहे काय हॉर्स रायडिंग आहे, नंतर कराओके आहे, मग नंतर म्युझिकल चेअर्स आहे, मग मॅजिक शो आहे। सो मला भरपूर मजा येते इथे अँड मेरी क्रिसमस। भरपूर प्रवाशांसाठी करमणुकीचे कार्यक्रम ठेवले आहेत। समजा आम्ही कॅम्प फायर नाईट आहे, क्रिसमस पार्टी आहे, सांता वगैरे असणारा, रात्रीचं मॅजिक शो, जंगल सफारी असणार, रात्रीचे गेम शो पार्टी वगैरे असणार आणि तसंच वेगवेगळे बुफे डिनर आम्ही आयोजित केले आहेत। तरी येणारे सर्व पर्यटकांनी याचा आनंद लुटावा आणि मेरी क्रिसमस आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी हॅपी न्यू इयर 2025। आणि यानंतर ख्रिसमस संदर्भातल्या इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेशन जोरात होणार आहे, कारण आज आणि 31 डिसेंबर पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे। हॉटेल, रेस्टॉरंट्स, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार हे पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आलाय। रायगडमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। विविध चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनाही केली आहे। यावेळी चर्चवरती विद्युत रोषणाई तसंच सजावट करण्यात आली। नाताळ सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडे माउंट मेरी चर्च परिसरात मोठ्या प्रमाणावरती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नाताळाच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झालंय। देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत। लायन्स आणि टायगर पॉइंटवर सुद्धा पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। बुलढाण्यात ख्रिसमसमुळे चर्चला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांची चर्चमध्ये मोठी गर्दी दिसतेय। सोलापुरात मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आलाय। शहरातील 7 रस्ता परिसरातील फर्स्ट ख्रिस्ती चर्चला ख्रिश्चन बांधवांनी मोठी गर्दी केली होती। यावेळीच फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली। अमरावतीमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव अगदी थाटात साजरा करण्यात आलाय। नाताळच्या औचित्यानं शहरातील विविध चर्चवरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी चर्चमध्ये नागरिकांनी गर्दी केली। नाताळ सण आणि 31च्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावली आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते। फार्म हाऊस, रिसॉर्ट, रेती बंदर, समुद्रकिनारी पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे। तर बार, पब यांनी ठरवून दिलेल्या वेळेचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। देशभरातून शेगावात येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळेच मंदिर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 31 तारखेला सकाळी 5 पासून 1 जानेवारीच्या रात्री 9 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। रत्नागिरीत नाताळ सुट्टीत पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिली आहे। गणपतीपुळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली असून परिसर अगदी फुलून गेलाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशभरातून पर्यटक गणपतीपुळ्याला दाखल झालेत। तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे। सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय।
बारामतीत टिपू सुलतान आणि मौलाना आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शहरातून टिपू सुलतान, मौलाना आझाद आणि संविधानाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. 29 डिसेंबर पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि या यात्रेला 400 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या यात्रेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे परिसर अगदी फुलून गेलाय. डोंगरावरती मोठ्या प्रमाणात बर्फाची चादर पसरली आहे. पर्यटकांसाठी हे अगदी आकर्षक ठरतंय. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. हिमाचल प्रदेशातील जोरदार बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलाय. कालच अटल बोगद्यामध्ये हजारांपेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8,000 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आता पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद असेल. मुंबई नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई वसणार आहे. उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातल्या 124 गावांमध्ये ही तिसरी मुंबई उभी राहणार आहे. त्याचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया MMRDAनं सुरू केली आहे. धारावीकरांना नवीन घरांचा ताबा मिळाल्यानंतर पुढची 10 वर्ष कोणताही मेंटेनन्स भरावा लागणार नाहीये. रहिवासी नव्या घरात गेल्यानंतर पुढील 10 वर्ष संबंधित सोसायटीच्या देखभालीची जबाबदारी ही बिल्डरची असणार आहे. त्यामुळेच धारावीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. सिडको घरांच्या अर्ज नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात आली आहे. आता 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार आहे. सिडकोकडून 27 ठिकाणी 67,000 घरं बांधली जात आहेत. त्यापैकी 26,000 घरांची योजना 11 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी पुढच्या 6 वर्षांमध्ये 30 लाख रोजगार मिळणार आहेत. महायुती सरकारनं तसं लक्षही ठेवलंय. सेवा क्षेत्रासह गृहनिर्माण, बंदर विकास, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये ही रोजगार निर्मिती केली जाईल. मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय. तुर्तास आयुक्तांकडून मात्र मंजुरी मिळालेली नाहीये. पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भवानी पेठेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येऊ शकतो. पुणे महापालिकेच्या भरारी पथकाच्या ताफ्यात आणखी 10 गाड्यांचा समावेश करण्यात आलाय. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये वाढ होण्यासाठीच आता 10 गाड्या प्रशासनानं उपलब्ध करून दिल्या आहेत. पुण्याच्या वाघोली अपघात प्रकरणी डंपर मालकाला अटक करण्यात आली आहे. अनिल काटे असं डंपर मालकाचं नाव आहे. त्याच्यावरती लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाघोली चौकात डंपर चालकानं 9 मजुरांना चिरडलं होतं आणि या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान मजुरांना चिरडण्यापूर्वी चालकानं वाघोलीतील बायफ रोड वरील ग्राहक सेवा केंद्राच्या दुकानावरती डंपर घातला होता आणि यामध्ये केंद्र चालकाचं संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीनसह भिंतीचंही नुकसान झालं. यानंतर चहा विक्रेत्याशी वाद घालून त्याने पुढे मजुरांनाही चिरडलं. वाशिमच्या रिसोड शहरात कार थेट डिव्हायडरवरती चढल्याची घटना घडली आहे. रिसोड शहरातील लोणी फाटा परिसरात ही घटना घडली आहे आणि हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. कारमध्ये 4 प्रवासी बसून होते. सुदैवानं कुठलीही जीवितहानी यात झाली नाही. पुण्यात मद्यधुंद चालकानं अनेक वाहनांना धडक दिली आहे. एका 4चाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलंय. दयानंद केदारी असं चालकाचं नाव असून त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई गोवा महामार्गावरती वीर इथे धावत्या कारला आग लागलेली आहे. आगीत कार जळून खाक झाली आहे तर कारमधील 3 प्रवासी वाचले. अलिबाग इथून मालवणकडे जाताना ही घटना घडली आहे.
खोपोली इथे टँकरने अपघातानंतर पेट घेतलेला आहे. टँकरमधील केमिकल पसरल्यानं परिसरात आगही लागली. आगीत पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली. खोपोली शिळपाटा समृद्धी महामार्गावरती केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग लागलेली आहे. कोपरगाव हद्दीत ही घटना घडली आहे आणि यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तास खोळंबली होती. आणि यानंतर आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अशीच बातमी, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांनो, जनावरांना पुन्हा एकदा लंपी आजाराचा धोका निर्माण झालेला आहे आणि या आजारामुळे जनावरांची तब्येतही बिघडते आहे. तसंच या आजाराची लागण इतर जनावरांना सुद्धा होत असल्यानं इतरही जनावरं या आजाराचे शिकार होत आहेत. या आजाराचा प्रसार होऊ नये आणि यासाठीच पशुवैद्यकीय यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं मागील महिन्यात सुमारे 3 लाख जनावरांना लंपी आजाराची प्रतिबंधात्मक लस दिली आहे. लंपी आजाराची लक्षणं आढळून आल्यास पशुपालकांनी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. आणि आता आंबा खवय्यांसाठी खुशखबर आहे. आफ्रिकेच्या मलावीमधून केट प्रजातीचा आंबा प्रथमच भारतीय बाजारपेठेत दाखल झालाय. जगभरात प्रचंड मागणी असलेला केंट आंबा पुढील 20 दिवस आता ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. एपीएमसी फळ बाजारात केंट आंब्याचे 270 बॉक्स आयात झालेत आणि आंबा 700 रुपये प्रति किलो या दरानं विकला जातोय. ऐन थंडीमध्ये आंब्याची ग्राहकांना अगदी पर्वणीच आहे. मुंबईसह गुजरात आणि दक्षिण भारतात या आंब्याला मोठी मागणी आहे. मधून आपण आज इम्पोर्ट केलेले आहेत आणि या मँगोची वैशिष्ट्य असं आहे का हा जगभरात प्रचंड प्रसिद्ध आहे. याचा जर तुम्ही कलर आणि साईज बघाल तर हा साईजमध्ये 400 to 500 ग्राम्स पर पीस असतो आणि ह्याला फायबरलेस असल्यामुळे याचा टेक्स्चर एकदम स्मूथ आहे. आणि आज मुंबई मार्केटमध्ये 270 बॉक्सेस आले होते. 4 किलोचं त्याचं नेट वेट आहे. 270 पैकी सगळे आंबे खपलेले आहेत. यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. घेऊयात राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा इथे भव्य शेतकरी सन्मान सोहळा पार पडला. शेतकरी दिनानिमित्त संत सोनाजी महाराज जिनिंगमध्ये शाल श्रीफळ देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलेला आहे. कांद्याच्या दरात जवळपास 55% घसरण झाली आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये बाजारात 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली होती. त्यामुळेच शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची आता मागणी करतात. माढा तालुक्यातील मोडनीम इथं कांदा सौदे बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात व्यापारी, हमाल, तोलार आणि शेतकऱ्यांची ही बैठक झाली आहे. पालघर जिल्ह्यात 11 महिन्यात तब्बल 12,707 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. यामुळे शहरासह ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणीही केली जाते. यवतमाळमध्ये कुत्र्यांनी 11 महिन्यात तब्बल 3,712 नागरिकांना चावा घेतलाय. दर महिन्याला 350 नागरिकांना कुत्र्यांचा चावा घेतला जातोय. दरम्यान ठोस उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. सांगली जिल्ह्यात मेंढरांवरती बिबट्यानं हल्ला केलेला आहे. सांगलीतील ऐतवडे बुद्रुक इथल्या सौरभ पाटील यांच्या शेतामध्ये गावातील मेंढपाळांची मेंढरं आहेत आणि या शेतात मंगळवारी सायंकाळी बिबट्यानं धुमाकूळ घातला. त्यामुळेच मेंढपाळांचं मोठं नुकसान झालंय. आणि आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भांडी घासण्याचा स्पंज तुम्ही वापरताय का? भांडी घासण्याचा स्पंज तुम्हाला आजारी पाडू शकतो. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी तुम्ही हा स्पेशल रिपोर्ट पहा.
किचन में जो स्पंज है वो घरातली एक कामं साइलेंट करत किलर बन सकता है। रिसर्च कहता है कि एक स्पंज में टॉयलेट सीट से भी ज्यादा बैक्टीरिया होता है, मिलियंस। स्टडीज ने ये प्रूव किया है कि स्पंजेस में हार्मफुल बैक्टीरिया जैसा साल्मोनेला और ई कोलाई ग्रो करता है, जिससे बैक्टीरियल इन्फेक्शंस हो सकता है और इन एक्सट्रीम केसेस किडनी फेलियर भी हो सकता है। तुम्ही भांडी घासण्यासाठी स्पंज वापरत असाल तर सावधान, कारण भांडी घासण्याचा स्पंज हा टॉयलेट सीट पेक्षाही घाण असल्याचा दावा करण्यात आलाय। फक्त दावाच नव्हे तर हे लॅब मधल्या चाचणीतही सिद्ध झाल्याचं व्हायरल व्हिडिओत म्हटलंय। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे गृहिणींच्या मनात भीती निर्माण झाली आहे। आपके किचन में जो स्पंज है वो एक साइलेंट किलर बन सकता है। रिसर्च कहता है कि एक स्पंज में टॉयलेट सीट से भी ज्यादा बैक्टीरिया होता है, मिलियंस। भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीट पेक्षा घाण। स्पंज मधील बॅक्टेरिया आरोग्याला घातक। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? स्टडीज ने ये प्रूव किया है कि स्पंजेस में हार्मफुल बैक्टीरिया जैसा साल्मोनेला और ई कोलाई ग्रो करता है, जिससे बैक्टीरियल इन्फेक्शंस हो सकता है। हा व्हिडिओ पाहून महिलांना नक्कीच प्रश्न पडला असेल की खरंच आपण भांडी घासत असलेला स्पंज इतका घाण असू शकतो का? कारण स्पंजमुळे भांड्यावरील बॅक्टेरिया पोटात जाऊन आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात असा दावा करण्यात आलाय। हा दावा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली। याबाबत एक्सपर्ट माहिती देऊ शकतात। त्यांना मेसेज दाखवला आणि हे कितपत खरं आहे हे जाणून घेतलं। भांडी धुवायसाठी आपण ब्रशेस किंवा स्पंज हे दोन गोष्टी यूज करतो, आपण वापरतो। तर ही गोष्ट खरी आहे की या दोन्ही गोष्टींमध्ये बॅक्टेरिया, टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्टेरिया असतात त्याच्यापेक्षा जास्त बॅक्टेरिया यांच्यावर असतात। याचं कारण काय? कारण स्पंजेस आणि ब्रशेस नीट धुतल्या नाही जात आणि कम्प्लिटली सुकवल्या नाही जात, त्याच्यामुळे ओलावा असल्यामुळे बॅक्टेरिया लवकर ग्रो होतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। भांड्याच्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात। स्पंज ओला असल्यामुळे जास्त बॅक्टेरिया निर्माण होतात। क्लोरीन किंवा उकळत्या पाण्यात स्पंज धुवून सुकवावा। टायफॉइड, जुलाब, पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात। डायरिया झाल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो। भांडी घासण्याचा स्पंज जास्त दिवस वापरू नये। भांडी घासलेला स्पंज काही महिला भिजलेलाच ठेवतात, त्यामुळे लाखो बॅक्टेरिया स्पंजमध्ये जमतात आणि भांडी घासताना बॅक्टेरिया पुन्हा भांड्यातून आपल्या शरीरात जातात। याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होत असल्यानं स्पंज वापरताना खबरदारी घ्या। आमच्या पडताळणीत भांडी घासण्याच्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा बॅक्टेरिया असतात हा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।